पाहिलं जात आहे. सातत्यानं उलटे शॉट खेळण्यासाठी प्रसिद्ध असे आपण पाहत आहे. सनी कैकाडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर, दुसऱ्या बाजूला सागर म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज अक्षय गायकवाडला आपण पाहू शकाल. ही जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे. पंचांच्या भूमिकेत आमची कृष्णाजी वाघे मेन पंच आणि इकडे स्क्वेअर लेग पंच योगेश पारदी यांना आपण पाहू शकाल. योगेश पारदी सर, दुसऱ्या बाजूला कृष्णा वाघे सर. मॅचला सुरुवात. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र मधली एसटी वाकवली जातीये अक्षय गायकवाडच्या. जर या षटकामध्ये जर 3 षटकार मारले जय भुईरनं तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल आमच्या ओमकार यांच्याकडून. पहिल्याच बॉलवर सफलता. गोल्डन डक पहिलाच विकेट इथून मैदान सोडला आपण पाहिलं असेल. सनी कैकाडी यांचा विकेट घेताना अक्षयला आपण पाहिलाय. पुढचा बॉल असेल पंचाच्या डाव्या बाजूनं आणि इथून मात्र जय भुईर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊन रिझन मध्ये खेळताना पाहायला मिळतील. क्रमांक 3 वर पहिला बॉल फेस करतील. इथून मात्र इनसाइड एज, बॅटची एज लागली, आतील कड्या घेतली, यष्टांचा वेध घेतलाय आणि बॅक टू बॅक इथून मात्र दुसरी सफलता प्राप्त करताना अक्षय गायकवाड कर्जवाई क्रिकेट संघाला मिळते आहे दुसरी विकेट. धक्का लागला 0 धावसंख्येवर जयहनुमान क्रिकेट संघाला. गडी बाद 2. मॅच मध्ये आता रंगत निर्माण झाली बघा. अक्षयने 2 विकेट घेतल्यात आणि आता काय रंग भरलेत विकेटच्या उंबरट्यावर. हॅट्रिकच्या उंबरट्यावर होता परंतु लेग साइडच्या दिशेने बॉल. पंच सांगत आहेत खरा बॉल असेल, अवांतर बॉल आहे. वाईटची धाव इथून खर्च झाली आणि पहिली धाव इथून धावपलकावर लागली ती अवांतरनं 1 धाव. प्रथमेश आलाय पुन्हा एकदा ऑन अ हॅट्रिक बॉल. पुढचा बॉल आपण पाहताय अगदी लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. फिल्डरने केली आहे चुकी परंतु मिळतील या बॉलवर 2 धावा. प्रथमेश कैकाडी सागर म्हात्रे ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. इनट 4थ्या क्रमांकावर प्रथमेश आलाय. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं 1 हाताळत असताना तुम्ही अक्षयला पाहताय. यष्टांच्या मागे हरीश अंग्रे यांना आपण पाहू शकाल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना चेंडूला आपण पाहिलं. त्यानंतरचा डॉट बॉल, चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी, सटीक लाईन आणि लेन प्रॉपर. आपण जर विचार केला ऑफ स्टंप धरून गोलंदाजी करताना बऱ्याच वेळेला आपण पाहिले या गोलंदाजाला. करंजडे प्रीमियर लीग मध्ये सुद्धा या गोलंदाजाचं काम आपण पाहिलंय. या वेळेला आपण पाहताय संधी होती झेलची, कदाचित झेल सुद्धा पकडला होता परंतु शेवटच्या मुवमेंटला अगदी चेंडू मात्र निसटलाय बघा. परंतु मिळाली एक सिंगल. निखिल होते तिथं,
झेल टिपण्याचा प्रयत्न होता सुरेख, परंतु एकदम मिळाली टीम जे हनुमान करंजाडे संघाला. टीमची धावसंख्या तब्बल 4 या अंकावर. 4 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतात. 4 रन्स ऑन अ बोर्ड. विकेट गेल्या 2. सागर म्हात्रे यांना पहिला बॉल खेळण्याची संधी आता मात्र मिळाली आहे. स्ट्राईकला आलेत आणि आता डावखुऱ्या त्याचा बॅट्समन थोडंसं फिल्डिंग मध्ये बदलाव पाहायला मिळेल, कारण पहिले षटक आहे पॉवर प्ले 1. अशा परिस्थितीमध्ये आता 2 फिल्डर जे बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत, एक मिड विकेट आणि दुसरा लॉंग ऑन. बाकी 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये जे बंधनकारक पाबंदी रिस्ट्रिक्शनचं षटक आहे आणि त्यामधील शेवटचा अंतिम बॉल आता पाहायला मिळेल अक्षय यांचा. अक्षयच्या समोर सागर म्हात्रे तो चेंडू कसा फेस करतील हे सुद्धा पाहिलं जाईल. बॉल क्रमांक 6 आणि इथून मात्र सज्ज. चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय, हलक्या हाताने स्टिअर करतोय. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. अगदी समोर बॉल होता, थोडासा बाउन्स झाला, उचली घेतली आणि त्यानंतरची एक सिंगल प्राप्त झाली. षटक संपलंय. 6 बॉलचा खेळ संपला. पॉवर प्ले 1 समाप्त झालं आणि या 6 बॉलनं धावसंख्या जमवली जे हनुमान करंजाडे संघाने तब्बल 5 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फटका चांगला आहे सागर म्हात्रे आणि कन्वर्ट करतायत डीप स्क्वेअर लेग मध्ये येणारा षटक क्रमांक 2 आणि त्यामधील पहिला बॉल आणि त्याच्यावर चौकार. निखिल निखिल विशाल म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. गोलंदाज विशाल म्हात्रे आहेत. पहिलाच बॉल त्यांचा आपण पाहिला, त्याच्यावर 4 धावा पाहायला मिळाल्या आणि करंजाडे प्रीमियर लीग केपीएल ही स्पर्धा याच मैदानावर आपण पाहत असतो. येणाऱ्या अगदी पुढच्या कालखंडामध्ये ती स्पर्धा आपण पाहू शकणार आहात आणि सर्व गावातील खेळाडू असतील, 40+ असतील, हे सारे खेळाडू एकत्रित खेळताना पाहायला मिळतात. त्या लीग मध्ये आपण पाहिलं तर 3 दिवसामध्ये तब्बल 5,000 आणि त्यापेक्षा जास्त अगदी प्रेक्षक असतील. प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था असते अशी ती स्पर्धा. ही रायगडामधील एक नावलौकिक स्पर्धा केपीएल. बॉलिंग मार्कवर विशाल पुन्हा एकदा तयार. समोर आहे सागर म्हात्रे यांचा पुढचा बॉल फेस करतील. यावेळेला लोअर फुलटॉस आपण पाहताय. फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग, खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली बघा. चेंडूला अडवलं, त्यानंतर फेकी सुद्धा तितक्याच ताकदीनं पाहायला मिळाली आणि त्यानंतर येणारी एक सिंगल आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या धावपलकावर टोटल 10 या अंकावर दशक पहिलं पूर्ण झालंय. 10 धावसंख्या स्कोर कार्डवर. आदिवासी प्रीमियर लीग या स्पर्धेला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. अगदी नावलौकिक स्पर्धा या स्पर्धेकडे पाहिलं जात आहे. खूप चांगल्या कमेंट्स सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. मेसेजच्या माध्यमातून, कॉलच्या माध्यमातून असतील, अगदी मैदानावर भेटल्यानंतर सुद्धा सांगतायत की स्पर्धा खूप चांगली आहे, अप्रतिम स्पर्धा सुरू आहे. शिस्त असेल, आदर्श असेल, या साऱ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये समाविष्ट आहेत आणि अशी आदिवासी पनवेल प्रीमियर लीग 2025. इथून मात्र हा बॉल पाहायला मिळतोय. अगदी पंचांचा इशारा. वाईट बॉल आहे. चला अवांतर बॉल. चला तिसरे पंच आपण बघायचंय. हाईट फॅक्टर
इट्स अ नो बॉल. थोडासा कमरेच्या वरती होता बीमर बॉल आणि नो बॉल कॉल येतोय. फ्री टर्न असेल पुढचा बॉल. फ्रीडचा बॉल विशाल म्हात्रे समोर प्रथमेश. फ्रीडचा बॉल त्याच्यावर दांडी गोल होताना आपण पाहताय परंतु विकेट नाहीये परंतु एक सिंगल मिळेल. चांगला बॉल हाताळला होता विशाल यांनी. परिस्थिती थोडीशी आदेश नाजूक पाहायला मिळते जय हनुमान क्रिकेट संघाची आणि नाजूक पेक्षा नाजूक अशी जर परिस्थिती राहिली तर कदाचित करजोई संघ वरचढ होऊ शकतो आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके मारू दिले जात नाहीये. चांगली गोलंदाजी होते, चांगली फिल्डिंग होतीये. शॉर्ट फाईन लेगला आता चांगलं मानसनं फिल्डिंग केलंय आणि त्यानंतर पुन्हा एकदा आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये जर चेंडू जर आले, धावा जर आल्या नाही तर कुठेतरी थोडासा अडचणीचा प्रभाव आणि सामना करावा लागेल. परंतु बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा विशाल विशाल म्हात्रे समोर सागर म्हात्रे. अगदी म्हात्रे ब्रदर्स पाहायला मिळतील. अक्रॉस द लाईन चांगला टप्पा पाहायला मिळतोय. प्रॉपर बॅटवर चेंडू दिला जात नाहीये गोलंदाजाच्या माध्यमातून. बराच वर्षाचा अनुभव आहे विशाल यांना सुद्धा. षटक संपले. दोन षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 12 बॉल नंतर पहिलं पॉवर प्ले दुसरं पॉवर प्ले इथून संपलं आणि टीमची धावसंख्या जमली ती 6च्या सरासरीनं 6.50च्या सरासरीनं 13 धावसंख्या. गोलंदाज येतोय तिसरं षटक घेऊन मानस साबळे यांना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवर सज्ज होतील. सलामीला आलेला सागर म्हात्रे अद्याप मैदानावर आहे. बॅटमधून आपण पाहिलं तर त्याच्या एक चौकार आणि बाकी 3 सिंगल 7 धावेचे योगदान आपण पाहताय. प्रथमेशनं अद्यापर्यंत योगदान दिलं आपण जर पाहिलं असेल तर 3 धावेचं. मोठे फटके आले नाहीयेत, मोठ्या फटक्यांची आतिषबाजी झाली नाहीये परंतु इथून मात्र फुल टॉस बॉल आणि त्या बॉलला मात्र खेळलाय अगदी सीमा रेषेच्या बाहेर या मैत्री. समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा आता खूप वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. प्रत्येकाची शैली जर आपण पाहिली एक वेगळ्या पद्धतीची शैली असते. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने कमेंट पण देण्याचा प्रयत्न करत असतो. मग हास्याचे फवारे असतील, त्यानंतर मग आपली भाषा असेल, या साऱ्या गोष्टी प्रत्येकाच्या माध्यमातून आपण त्यांना सिद्ध करताना आपण पाहत असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला असेल तर डॉट बॉल पाहायला मिळतो आहे. कधी कधी असं सुद्धा असतं बघा, चेंडू जरी फुलटॉस आला ना, जे स्टंप आहे तुमच्या यष्ट्यांची जी हाईट आहे ना त्या हाईटच्या खालून जर आला कदाचित तो पिचच्या बाहेर जरी पडला तरी तो डॉट बॉल. आणि इथून मात्र फुल टॉस बॉल. 3 बॉल टाकले, 3 मधील जर आपण विचार केला 3ही बॉल फुल टॉस आणि त्यात मधील 2 आले षटकार, आणखी एक आला. अशा पद्धतीचा बॉल असेल त्याच्यावर उत्तर सुद्धा तेच मिळेल. ते मानसला उत्तर मिळालंय.
3 बॉल त्याने फेकले, 2 षटकाराचा मार खाल्लाय. आता मात्र 12 धावा खर्च करतोय. टीमची धावसंख्या पुढे सरकली आता वेगानं 25 या अंकावर. 25 ऑन अ बोर्ड तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळेल. 25 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. मानस साबळे थोडासा आता कठीण परिस्थितीचा त्याला सामना करावा लागेल. समोर आहे एक अनुभवी खेळाडू, बऱ्याच वर्षाचा अनुभव, सागर माद्रे. हा बॉल पाहायला मिळतोय. अगदी अपील सुद्धा केली लेग बिफोर द विकेट, परंतु पंच सांगत आहेत लेग स्टंपच्या थोडस बाहेर निघालाय बॉल, असं सांगत असताना पंचांनी तिथून फेटाळलाय आणि त्यानंतर मग एक सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या आता 26 रन्स पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ या षटकामधील उरलाय आणि मानस पुढचे 2 बॉल कशा हाताळेल. समोर प्रथमेश अद्यापर्यंत 5 चेंडू खेळलाय, 3 धावा जमवतोय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. मानसच्या समोर आता त्याचा कसा खेळ असेल आणि चेंडू कसा हाताळेल मानस साबळे. आणखी एक फुलटॉस बॉल पाहायला मिळतोय. फटका अप्रतिम, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्रेट फॉरवर्ड केला होता समोरच्या दिशेला सरळ बाटणं, परंतु काय लाजवाब फिल्डिंग. सीमा रेषेलगत अगदी त्या लहान मुलानं काय जबरदस्त खेळ केलाय. अप्रतिम फिल्डिंग. आपल्या टीमसाठी त्यानं धावा वाचवल्या 3, एक सिंगल मिळाली. सिंगलने धावसंख्या 27 या अंकावर. शेवटचा अंतिम बॉल या शेवटच्या तिसऱ्या षटकामधील मानस यांचा. समोर सागर. लय थोडीशी आता खराब, थोडस प्रेशर झालेत. सागरनं मारले 2 षटकार, त्यानंतर थोडस दडपण पाहायला मिळत आहे आणि त्यानंतरचा येणारा हा मात्र अवांतर बॉल. एक धाव जोडली, धावसंख्या 28. पुढचा बॉल असेल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा मानस आणि त्यांच्या समोर सागर. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय. फटका आपण पाहताय पॉइंट मध्ये, डीप मध्ये. खराब कामगिरी. फिल्डरनं देवने थोडीशी खराब कामगिरी केली आणि त्याचा फायदा मात्र जर विचार केला, सिंगल मध्ये डबलला तब्दिली पाहायला मिळाली आणि इथून वेगाने चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण झाल्या. थोडंसं टेन्शन आता रोशन या कर्णधारावर पाहायला मिळेल, कारण 2 षटकामध्ये होतात 13 आणि या तिसऱ्या षटकामध्ये आल्या तब्बल 17. अशी जमली धावसंख्या 30 धावा. तिसरं दशक पूर्ण झालंय. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती म्हणजे जय हनुमान करंजडे संघाची कर्जोई क्रिकेट संघाच्या समोर 30 धावा. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावर 30 धावा. येणारे उर्वरित आता 12 बॉल 2 षटक, 2 षटकांच्या अखेरीस आता धावसंख्या किती जमेल. गोलंदाज येतोय देवला आपण पाहताय. बॉलिंग मार्कवर देव, समोर आहे प्रथमेश. पहिला बॉल, इथून मात्र बघा काय घडतंय. बॅटची एज अगदी फटका खेळले होते. चेंडू थोडासा रिव्हर्स आला आणि त्यानंतर यष्टांवर आदळलाय आणि इथून मात्र अगदी नशिबाची साथ मिळाली गोलंदाज देव टीम कर्जवाई संघाला आणि इथून मात्र फलंदाज बाद झालाय तो प्रथमेश कैकाडी.
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनफॉर्म फलंदाज आहे, यंदाच्या वर्षामध्ये खूप फॉर्ममध्ये आहे. बरीचशी मैदानं त्यानं गाजवली आहेत. पनवेल प्रीमियर लीग असेल, त्याच्याबरोबर याच मैदानावर सरपंच ट्रॉफीमध्ये अर्धशतकीय पारी 50 धावा ज्यानं कुठल्या होत्या, तो खेळाडू लोकेश भगत. लोकेशचा पहिलाच फटका आणि तो फटका फसला होता बघा. फटका फसला होता. कदाचित हा जर फटका झेल टिपला असता तर या मॅचचं चित्र सुद्धा स्पष्ट होताना पाहायला मिळालं असतं. धावसंख्या फार जास्त जमेल की नाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. परंतु हा झेल सोडल्यानंतर आता काय करावं लागेल, कुठपर्यंत आणि त्याचे परिणाम काय असतील. मिळाली सिंगल आणि धावसंख्या धावपलकापर्यंत तब्बल 31 या अंकावर. 31. लोकेश भगतचा झेल सोडणं कुठपर्यंत योग्य. चांगला खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग करत होता. थोडंसं तिथे स्किड झाले आणि त्यानंतर तो चेंडू निसरलाय. परंतु पुन्हा एकदा आता गोलंदाज देव येतोय षटक क्रमांक 4 घेऊन. 2 चेंडू फेकलेत, एक सफलता, एक सिंगल खर्च केली. चला मॅच सुरू करा. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस सुद्धा आपण करणार आहोत. विनर विनर या वेळेला आपण पाहू शकाल. जोरदार अपील करतायत. ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज करतायत. बीट केला बॅट्समन सागर म्हात्रे यांना आणि त्यानंतरचा येणारा हा देव यांचा डॉट बॉल. अंडर 20, वय वर्ष 20 आणि अगदी आता वयोमर्यादेतील खेळाडू आणि काय जबरदस्त खेळ करतोय. चांगली गोलंदाजी. अपकमिंग अगदी स्टार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल नक्की. चांगली गोलंदाजी, चांगली हाताळतोय. या वेळेला अगदी प्रॉपर यॉर्क, तितक्याच ताकदीनं फटका खेळलेत. अलॉंग द कार्पेट आपण पाहताय. लॉंग ऑन मध्ये खेळले होते. त्यानंतर एक सिंगल मिळेल सागर आणि टीम जय हनुमान संघाला. टीमची धावसंख्या पोहोचली ती म्हणजे 32 या अंकावर. थोडस मी म्हणेन संत हलवार पद्धतीचं क्रिकेट. मोठे फटके येत नाहीये. षटकार चौकार पाहायला मिळत नाहीये. 2 षटकार पाहिले आणि चौकार जर आपण विचार केला तर अद्यापपर्यंत एक चौकार. पुन्हा एकदा देवसज्ज समोर लोकेश. जीवदान मिळालंय. या वेळेला फटका चांगला आहे, जीवदान दिलंय आणि त्याचा फायदा उचलत असताना सरळ अगदी आपण जर विचार केला तर अप्पर कट इथून पॉइंटच्या वरून खेळलेत आणि त्यानंतर येणारा हा चौकार. अंतिम बॉल या षटकामधील देव. रिव्हर्स खेळलेत. स्विच हिटचा फटका यशस्वी झालाय आणि इथून मात्र जर विचार केला थर्डमॅनच्या दिशेनं हा येणारा बॅकवर्ड पॉइंट साईडला हा स्पर्धेचा आणि या मैत्रीपूर्ण लढतीमधील येतोय हा षटकार.
या वेळेला फटका सुरेख आहे, प्रॉपर स्ट्रोक, बॅटच्या मधोमध स्वीट साऊंड असा आवाज पाहायला मिळाला आणि उडवलाय इथून मात्र सरळ राजदादा इंगळे यांच्या बॅनरच्या वरतून येणारा हा मात्र षटकार. कंप्लीट झाल्या, 53 रन्स लागलेत. शेवटचा अंतिम बॉल असेल या इनिंग मधील. श्रवण काय करेल, शेवट कसा असेल? शेवट मात्र इथून अगदी मी म्हणेन चांगला झाला होता. त्यानंतर निखिलला आपण पाहताय आणि विकेट गेली, रनआउटची एकच मिळेल धाव. आणि या एक धावेनं जे हनुमान करंजडे संघाने जमवल्या, कर्जोई क्रिकेट संघाच्या समोर खेळत असताना टीमची धावसंख्या जमली ती 54 धावा. येणारे बॉल असतील 30, 5 षटकं 11.00च्या सरासरीने करायचे आहेत त्या कर्जोई संघाला या आपल्या घरच्या मैदानावर खेळत असताना 55 धावा, 55. नक्कीच असं वाटत होतं की या मॅच मध्ये 70, 80, 75, 60च्या पुढे तरी जाईल संघ. परंतु मी म्हणेन ना तितकी फाईट सुद्धा केली आहे कर्जोई संघानं. गोलंदाजी सुरेख राहिली, चांगली गोलंदाजी केली अचूक टप्प्यावर. थोडस मिस फिल्डिंग जर वगळली त्यामध्ये अगदी झेल लोकेच्या धावा तर मग अजून कमी धावा असत्या. परंतु क्रिकेटमध्ये जडतरला स्थान नाही आहे आणि जडतर शिवाय क्रिकेट पूर्ण सुद्धा होत नाही आहे. कारण क्रिकेट भविष्य, फ्युचर आणि मग जर विचार केला तर मग पास्ट या साऱ्या गोष्टी जर आपण पाहिल्या ना, क्रिकेट या खेळामध्ये अगदी त्यांचा आवर्जून उल्लेख होणं महत्वाचं आहे. असं झालं तसं झालं हे झालं, या साऱ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. परंतु येणारे 30 बॉल 5 षटकांनी करायचे त्या 55 धावा. तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. परंतु टॉस साठी विनंती असेल बघा, विनर विनर अशी मॅच असेल. चला विनर विनर, जे 2 संघ जिंकले त्यांना विनंती आहे आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. सुकापूर टीमचे कर्णधार अजय नाईक, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल अविनाश वाघ असेल. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण लगेच या. टॉस आपण करणार आहोत, विनर विनर अशी मॅच आणि त्या दरम्यान आपण करूया लीग स्टेज मधील आणि त्यामधील ती टॉस होईल. चला येणारे बॉल 30, 5 षटकांनी 55-11ची सरासरी. सलामीची जोडी हरेश अंग्रे त्यांच्याबरोबर सागर कदम यांना आपण पाहू शकाल. तर बॉलिंग मार्कवर येत आहेत गोलंदाज आपण पाहताय. बॉलर कोण आहे?
जय चव्हाण 40+ मास्टर करंजाडे प्रीमियर लीग मध्ये सायकल सुद्धा सिरीजची ज्यानं मिळवली आणि बरीच वर्ष चांगला खेळ 40+ असेल अगदी चांगला खेळ त्यांचा राहिला हरीश अंग्रे मैदानाच्या आतमध्ये. जय चव्हाण गोलंदाज जय चव्हाण पहिलाच बॉल यांचा पाहायला मिळाला हरीश अंग्रे यांच्यासाठी. नो बॉल असेल पंचांचा कॉल आलाय नो बॉल. इट्स अ नो बॉल कॉल फिल्डिंग डिपार्टमेंट. नो आहे की नाही नाही ओके. चला एक सिंगल आली. विशाल भोईर 12वे खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये बसलेत. इथून मात्र सागर यांचा फटका सनी काहीकडे धावतायत. त्यानंतर देव येतो. अगदी जर विचार केला प्रणयला आपण पाहताय धावा मिळवल्या या बॉलवर 3 धावा. 3 बॉल न धावसंख्या धावपलकावर तब्बल 4 या अंकावर पाहायला मिळेल. इथून मात्र फटका इनफिल्डला क्लिअर केलाय इनफिल्डला फसवलाय आणि जय यांच्या वरून त्यानंतर अनिकेत भाऊन सुद्धा चकवलाय आणि त्यानंतर चेंडू सरळ निघालाय सीमापार 4 धावा. अविनाश या आपण चला. फटका चांगला आहे चेंडू सरळ निघालाय सीमापार. हरीश अंग्रे यांच्या बाट मधून येणारा हा चौकार. अवांतर बॉल पाहायला मिळाला. अवांतर बॉल पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. वाईट न धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या तब्बल 14 या अंकावर. 14 ऑन अ बोर्ड पाहायला मिळतील. 14 रन स्कोर कार्ड वर जोडल्या जात आहेत. जय चव्हाण थोडासा महागडा ठरतोय. इथून मात्र फटका चांगला आहे का क्षेत्ररक्षक पोहोचतील का. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. सूरज याला आपण पाहू शकाल आणि या चेंडूवर मात्र मिळतील धावसंख्या 2. 2 ने इथून मात्र षटक पहिलं संपलंय P1चं आणि या पहिल्या षटकामध्ये जमवल्या कर्जवाई क्रिकेट संघानं तब्बल 55चा पाठलाग करताना धावसंख्या जमली ती म्हणजे 16 धावसंख्या. चला वारदोली टीमचे कर्णधार अविनाश. चला अविनाश वाघ बराच वेळ झालाय. अजय नाईक इथे उपस्थित आहेत. चला जर एक 5 मिनिटाच्या आत जर तुम्ही इथे पोहोचला नाही तर मग आयोजक आम्हाला सांगतायत की पुढचा निर्णय असेल त्याच्यावर मग तुम्हाला ते मान्य करावा लागेल. चला
सातत्यानं आपण त्यांचा उल्लेख करतो. ठाण्यामध्ये आज जर तुम्ही गेलात ना तर अशी बरीचशी गावं तुम्हाला पाहायला मिळतील की त्या गावांमध्ये आणि त्या घरांमध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं आपण अग्री कोली कराडी समाज आपण पाहतोय आणि त्या समाजामध्ये दिबा पाटील साहेबांचा फोटो सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये पाहायला मिळेल. कारण ज्या माणसानं आपल्या समाजाचा विचार केलाय ठाणे जिल्हा आणि त्या ठाणे जिल्ह्याला अगदी जर कोणी केलं असेल तर ते धर्मवीर आनंद दिघे साहेब हे त्यांचं गीत. परंतु इथून मात्र येणारा चौकार आणि या चौकाराने धावसंख्या तब्बल 20 या अंकावर. जय हनुमान संघाची धावसंख्या होती 2 षटकामध्ये 13. त्यानंतर कर्जोई संघाने केलेली सुरुवात सुरेख राहिली आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये 16 आणि त्यानंतरचा एक चौकार अशी 20 धावसंख्या. करायच्यात 55 म्हणजे अद्याप आता विचार केला तर 35 धावसंख्येची गरज आहे. 35 धावसंख्या मार्च मध्ये राहिली आहे. परंतु बॉलिंग मार्कवर लोकेश भगत फटका सुरेख. प्रणय पोपट त्याच्या बाजूने चेंडू चिरडत असताना वेगाने निघालाय, फरार झालाय गोळीच्या वेगानं सीमा रेषेच्या बाहेर. अगदी कॉपी कदम यांचा स्टँडर्ड 4 धावा. पण करण्यासाठी वेळ जर असेल ना तो वेळ तितका मिळतो आहे. आणि त्यानंतर कव्हरच्या वरतून खेळलेत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. प्रथमेशला आपण पाहत आहे, प्रथमेशनं झेल डीपला आहे आणि इथून मात्र जर विचार केला सागर कदम जे चांगला खेळ करत होते टीमसाठी त्यांनी अगदी जर विचार केला आपण 11 धावा जमवल्या आणि 2 त्यामध्ये चौकार. बॅट्समन इथून बाद झालेत सागर कदम. असाल तर या मंचाजवळ आपली वाट बघतायत. निखिल विकारे येतोय नवीन बॅट्समन लोकेश समोर. चांगला बॉल अगदी बॅटवर आपण पाहिलं तर वरच्या अंगाला लागलाय फटका आणि त्यानंतर एक सिंगल मिळाली आणि या सिंगलनं आता धावसंख्येचा आलेख आपण पाहत आहे तो म्हणजे 25 या अंकावर. राहिले आता 30 धावा. 30 धावा इक्वेशन राहिले त्यामधील इक्वेशन आणि त्या इक्वेशन आता कशा पद्धतीनं कर्जोई संघ पाहतोय चेस करतोय, जे हनुमान संघ कशा डिपेंड करेल हे सुद्धा पाहायचं आहे. फुलटॉस बॉल पाहायला मिळाला परंतु फटका आपण पाहताय अगदी समोरच्या दिशेला खेळले सागर हरीश अंग्रे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याच्या बॅटमधून येणाऱ्या या 2 धावा. षटक संपले. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर आहे ती 13.50 न 27 धावा. 27 धावा लागतायत. 18 मध्ये 28 ची गरज आहे.
18 मध्ये 28 धावा, असं हे आता समीकरण इक्वेशन राहिलंय. मैदानाच्या आतमध्ये आता प्लेइंग 11 मध्ये पाहायला मिळतील विशाल भोईर काही रणनीती आखतील का आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 18 मध्ये 28 अशा परिस्थितीमध्ये चला अविनाश आलेले आहेत आणि अजय नाईक, अविनाश वाघ असे दोन संघ असतील. विनर विनर आणि त्या दरम्यान केली जाईल टॉस. गोलंदाज सनी कैकाडी. पहिला बॉल पाहायला मिळाला, अवांतर वाईड आलाय. वाईडनं एक्स्ट्रा धाव खर्च झाली. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिला डॉट, त्यानंतर अवांतर, त्यानंतर येणारी एक सिंगल आणि या सिंगलनं आता धावसंख्या धावपलकावर जोडली. फ्रेंड सर्कल वारदोली टीमनं टॉस जिंकलाय आणि फलंदाजी प्रथम करणार. अविनाश वाघनं टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करणार आहेत. यावेळेला फटका फसतोय. सनी कैकाडी चेंडूच्या खाली, झेल मात्र सुटलाय. झेलला मिस केलाय, झेल सुटलाय. त्यानंतर 2 धावा मिळतील. 2च्या बरोबरीने धावसंख्या धावपलकावर पुढे सरकली. ती 31 या अंकावर 31. 31 रन्स पाहायला मिळतात. 31 धावा स्कोर कार्डवर लागतायत. टार्गेट आहे तब्बल 55. यावेळेला आपण पाहत आहे कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतायत. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करणार. फेकी होईल तत्पूर्वी आणखी 2 धावा आणि या 2 मात्र स्कोर कार्डवर 2 धावा ऍड होत आहेत. धावसंख्या आता 33 धावा. 33 रन्स पाहायला मिळतात. 22 ची अद्याप गरज. इथून मात्र फटका मिसकूट आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? आणखी एक संधी, आणखी एक झेल इथून मात्र सुटलाय. आणखी एक झेल मात्र सुटलाय. प्रथमेशनं प्रयत्न सुरेख केले होते, खूप वेगाने आला होता धावत आणि त्यानंतर थोडासा कठीण झेल होता आणि त्यानंतर घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला त्यानं, परंतु मिस झालाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. टीमची धावसंख्या आता 35. आता 20 ची गरज आहे. चेंडूचा आपण जर या षटकामधील खेळ पाहिला, 4 बॉल अलॉंग द कार्पेट डीप मध्ये आपण पाहत आहे. वाईडिश मिड विकेट मध्ये आपण पाहू शकाल आणि त्यानंतर जर आपण पाहिलं संधी होती रनआउटची संधी होती, परंतु बाल इथून बचावले जात आहेत. पुन्हा एकदा आपण पाहत आहे हरीश अंग्रे आणि या बॉलवर सुद्धा आणखी 2 धावा. 40+ मास्टर 40+. अगदी तितक्याच ताकदीने धावा सुद्धा घेत आहेत. सिंगल डबल धावतायत, धावा घेत आहेत आणि चांगला खेळ टीमसाठी करतायत, कारण त्यांना माहिती आहे धावा घेणं महत्वाचं आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामधील. फटका इथून सजवण्याचा प्रयत्न होता. विशाल भोईर जसे मैदानाच्या आतमध्ये आले, चांगली फिल्डिंग, झेल टिपला शॉट पॉइंटला आणि इथून मात्र धक्का लागलाय तो कर्जवाई संघाला. बॅट्समन क्रमांक 2 बाद झाले हरीश अंग्रे.
चौथं सुरू झालंय सागर म्हात्रे यांचं आणि त्यांच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. निखिल विकारे बाद झालाय. न्यू बॅट्समन आलाय विशाल म्हात्रे. विशाल म्हात्रे आणि रोशन गायकर नॉन स्ट्राईक एंडला. एकदम मिळाली. खोलवट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. चांगला फटका स्टिअर केला. आपण पाहू शकाल गॅप मधून वेगाने निघालाय रोशन गायकरच्या बॅट मधून येणारा हा चौकार. 'भूषण आहेत. एक टप्पा, वन बाउन्स, चेंडू सरळ निघालाय सीमा पार. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. आठ मध्ये 9 ची गरज आहे. 8 बॉल आणि 9. आमचे समालोचक स्कोरर दिसत नाहीयेत. आठ मध्ये 9 ची गरज. या वेळेला सुद्धा चेंडू निघालाय परंतु कुठपर्यंत जाईल त्याच्या मागे क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूचा झालाय विजय आणि चेंडू सरळ निघालाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये येणारा टीम कर्जवाई संघासाठी. अगदी बॅक टू बॅक तिसरा चौकार पाहायला मिळतो रोशन यांच्या बॅटमधून. आणि आता 5 ची गरज आहे. 7 मध्ये 5 ची गरज होती. चांगला बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती. शेवटचे अंतिम 6 बॉल आणि आता 5 ची गरज आहे. 6 बॉल 5. शेवटच्या अंतिम बॉलिंग मार्कवर आलाय गोलंदाज. 5 धावा डिपेंड करण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. 5 धावा डिपेंड करेल का? मागच्या मॅच मध्ये 6 मध्ये 7 धावा डिपेंड झाल्या. इथून मात्र पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवर मोठा फटका. वेल फिनिश इथून करत असताना विशाल म्हात्रे आणि हा सामना जिंकलाय कर्जवाई क्रिकेट संघानं. मैत्रीपूर्ण लढत आणि या मैत्रीपूर्ण लढतीचा विजयी संघ ठरलाय तो कर्जवाई क्रिकेट संघ करंजाडे संघ. वेल डन. कॉंग्रॅच्युलेशन टीम रोशन गायकर अँड कंपनी. हार्डलक टीम आपण पाहता जे हनुमान संघ करंजाडे. चला सेकंड करा. हस्तांदोलन करायचंय. चला टॉस जिंकलाय वारदोली संघानं. अविनाश वाघ बॅटिंग करणार आहेत. चला अजय आपणाला फिल्डिंग करायची आहे.
डगआउटच्या इथून खेळाडू कक्षाजवळून आपण चला मैदानामध्ये उतरा आणि लगेच आपण करूया पुढच्या मॅचला सुरुवात. विनायकजी पोपट आपलं स्वागत. राजेश गायकर, सूरजजी पोपट असतील, हे सुद्धा या स्पर्धेचा मॅचचा आनंद घेत होते आणि त्यांचं करूया स्वागत. चला